spiritually. When anybody grows with spiritually, he tend to give best to the world. तुम्ही काय करता समाजामध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की प्रत्येक पावली प्रत्येक माणूस आपल्याला काय मिळेल, आपल्याला काय ग्रॅब करता येईल, काय घेता येईल याच्या दृष्टिकोनातून वाट करताना दिसतोय. पण ठोंबरे सर आपलं असं दिसतंय की तुम्ही प्रत्येक गोष्ट देण्याच्या मागे लागलेले आहेत. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती अशी मुलं एका ठिकाणी आणणं, त्यांच्यासाठी वाद्य, शिक्षक गोळा करणं, घर उभं करणं, राहणं खाणं पिणं, त्यांचा प्रवास, हे सगळं तुम्ही देण्याचं जे काम करताय ना, ते मला असं वाटतंय की अतिशय मोलाचं काम करताय आणि हे तुम्ही अतिशय चांगलं काम करताय. या कामासाठी इथं सगळे असलेल्या मंडळींचा आमचा सदिच्छा तुम्हाला आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये निश्चितपणे सक्सेस व्हाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी अत्यंत एक्सलंट कामगिरी केलेली आहे, जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि मला खूप आनंद वाटतो की माझे कलिग ऑफिसर मला सपोर्ट करतात. हे मी थँकफुल टू यू. निकम सरांना आपल्याशी बोलायचं प्लीज सर. भाव जे आहे ते भाव स्वस्त बसू देत नाही. मोहन ठोंबरेंनी सांगितलं की मला या शिक्षकाने घडवलं. त्याने आमचा सत्कार म्हणजे भावनेच्या दृष्टीने केलेला आहे. पण खरा सत्कार जो आमचा आहे तो सत्कार मी आहे असा आहे म्हणे की मोहन जो घडला तो मोहन घडला त्यांनी केली ही कामगिरी आहे. त्यांनी केली कामगिरी म्हणजे तो आमचा खरा सत्कार आहे. एवढंच मला खरं. आम्ही शिक्षक हे एकतर्फी शिक्षक आहोत. कोणाचा विषय कोणता असेल ते शिकवतात, त्याचं पण शिकवतात. पण मोहन हा शिक्षक नसून प्रशिक्षक आहे आणि तो सर्व स्पर्शी आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचे. आणि त्याचं जे आयुष्य आहे तो आणखी काय करेल याचा भरोसा नाही, एवढं मला असं वाटायला लागले. कारण त्याची झेप फार वेगळी आहे. कारण तो असा असेल असं मला कधीच वाटत नव्हतं, पण तुम्हाला आज दिसला तो खरा कसा आहे याबद्दल मी त्याचा अभिनय करतो आणि या ठिकाणी थांबतो. पेटेजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकारी श्रीयुत मोहनराव ठोंबरे यांनी अतिशय हृदय कार्यक्रम घडवलेला आहे. मोहनराव ठोंबरेंच्या बाबतीत दत्ता भोसलेंनी सांगितलं की 1977 साली त्यांचा माझा परिचय झाला. आम्ही मेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सला शिकत होतो बरोबर. दत्ता भोसले, मोहनराव ठोंबरे, आम्ही सगळे. त्यावेळेला मोहनराव ठोंबरे रोज सकाळी 6ची लोकल पकडायची देवरोडला, 6:15ची. आणि म्हणून पहाटे उठून मांबुडीवरनं चालत यायचं, सायकल सुद्धा नाही. थंडीतनं पावसातनं. नंतर कॉलेज करायचं, पुन्हा 12च्या लोकांनी परत यायचं. तळेगावला विद्युत मंडळाचं ऑफिस होतं, त्या ठिकाणी ते क्लार्क म्हणून काम करायचे. आणि म्हणून पहिल्यापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी अतिशय उच्च शिक्षण घेतलं, उच्च अधिकारी पदावर गेले. पहिल्यापासून त्यांचा अतिशय सर्वांशी मिळून मिसळून राहणं आणि स्वाभिमानी स्वभाव या ठिकाणी. आता दत्ता भोसले साहेब ते ज्यावेळेला कवाली म्हणत होते तेव्हा मला आठवलं की मोहनराव ठोंबरे आम्ही सगळे कॉलेजला जात असताना त्यावेळेला युनिट लोकल नव्हती. एक पॅसेंजर गाडी असायची. तळेगाववरनं पुण्याला जायला 1.25 तास लागायचा. आणि मग सर्व आम्ही मित्र कॉलेजचे बसल्यानंतर जाता येता सर्व गाणी गात असत. आणि म्हणून तेव्हापासून मोहन ठोंबरेंची गाणी आम्ही ऐकत आलेलो आहोत. आणि म्हणून एक अतिशय सच्चा मित्र, स्वाभिमानी स्वभाव. ज्यावेळेला ते प्रांताधिकारी होते भोरला, त्यावेळेला सकाळमध्ये मी एक दिवस सकाळी पेपर घेतला, 7:30ला बातमी वाचली. मोहनराव ठोंबरेंचे काही मतभेद झाले वरिष्ठांशी, राजीनामा दिला. अशा प्रकारचा एक स्वाभिमानाने आणि स्वतःच्या पद्धतीने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांचा अतिशय या प्रशासकीय सेवेमध्ये नावलौकिक झालेला आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी ते मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला मला घरी आले. या ठिकाणी रावेतला लग्न झालं, त्या लग्नाला आपण सर्वजण बरेचसे जण उपस्थित होतो. तेव्हा घरी आल्यानंतर मला सांगितलं की मी आता त्र्यंबकेश्वरला
जागा घेतलेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी घडवतो आहे. माझ्या जीवनातलं साध्य आहे की शेवटच्या या 3-4 बॅच मला घडवायच्या. ते विद्यार्थी हे सर्व शिक्षणाने परिपूर्ण असतील. त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जीवनामध्ये अतिशय कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देण्यासाठी तयार करणार आहेत. आणि अशी मुलं ही दुर्गम भागातील असतील, ज्या मुलांना या सेवा सुविधा मिळत नाहीत, अशी मुलं मी त्यामध्ये निवडलेली आहेत. आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षणाचं संकुल उभं केलेलं आहे. त्या ठिकाणी जगामध्ये जे वेगवेगळ्या वनस्पती असतील त्या वनस्पतींचं त्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे. आणि म्हणून त्या ऐकून मला अतिशय आनंद वाटला. तेव्हापासून आमचं एकदा कधीतरी त्यांच्या त्र्यंबकेश्वरच्याला भेट द्यायची असा आमच्या मित्रांचा त्या विषय झालेला आहे, परंतु अजून योग आलेला नाही. आज अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मी तर खरं उद्या आमची पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेवरील उपाध्यक्ष आहे. उद्या आमची निवडणुकीची माघारीची तारीख आहे. 13 जागा आहेत आणि 61 लोक इच्छुक आहेत. कालपासून आमची डोक्यापूड सुरू आहे. यांनी माघार घ्यावी, त्यांनी थांबावं, पॅनल तयार करायचंय. आणि म्हणून मला उशीर झाला, परंतु इथं आल्यानंतर सगळं डोक्यातलं विसरून गेलो. या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्या पुढे गाणी गायली. मोहनराव ठोंबरेंची कव्वाली ऐकायला मिळाली. या नृत्य कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं, याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. आणि मोहनराव ठोंबरे यांच्या भविष्यातील सर्व उपक्रमांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद. दौलतराव देसाई हे माझे जुने मित्र आहेत. मी जिल्हाधिकारी परभणीमध्ये पुण्यात असताना आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. खूप गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आणि दौलतराव हा माझा पहिल्यापासूनच खूप चांगला मित्र झाला. अतिशय सिन्सिअर अधिकारी, स्ट्रेट फॉरवर्ड अधिकारी, अभ्यासू अधिकारी म्हणून मी त्याचा आदर करतो नेहमीच. म्हणजे ॲक्च्युली मी रिटायर झालो त्याला मी आरे म्हणायला पाहिजे होतं, पण मी त्याला सरच म्हणत होतो. ॲक्च्युली आता फार मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. पुणे जिल्हा परिषदेची संपूर्ण जिल्हा परिषदेची जबाबदारी असलेले सीओ आहेत ते सध्या. पुणे जिल्हा परिषदेचे सीओ आहेत. तुम्हाला माहिती नसेल, फार मोठी पोस्टवर असते, मोठी जबाबदारी असते. तर दौलतराव प्लीज 2 शब्द बोला. आज या मोहनराव ठोंबरे सरांच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास आपण सर्व उपस्थित आहात. त्यांचे गुरुजन, मित्रवर्ग, ही सगळी सरांनी तयार केलेली मुलं, त्याचे कुटुंबीय आणि उपस्थित बंधू भगिनींनी, मोहनरावांनी बोलायला सांगितलं नसतं तरी मी बोललो असतो. कारण आपल्याकडे इंग्रजीत एक म्हण आहे, चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन. म्हणजे मुलांवर चांगले संस्कार घडवले तर एक चांगला मनुष्य तयार होतो. मग आता मला प्रश्न पडला आहे, ही गुणवान मुलांचं कौतुक करावं की या मुलांना घडवणाऱ्या ठोंबरे सरांचं कौतुक करावं? कौतुक करावं तितकं दोघांचंही थोडंच आहे. दोघांची एकमेकाला साथ आहे. आणि एक सुंदर अनुभूती आपण सगळ्यांनी आज इथं पाहिली की एक आगळा वेगळा त्यांनी प्रयोग केला. हा प्रयोग म्हणावं की गुरुकुल पद्धतीची पुनर्स्थापना. लॉर्ड मेकॅलेचं शिक्षण धोरण आलं आणि त्यानंतर आपली गुरुकुल पद्धती आहे ती बंद झाली. मला वाटतंय ठोंबरे सरांनी ही गुरुकुल पद्धती पुन्हा पुनरुज्जीवित केली. आणि याचं उदाहरण किंवा याच प्रकारचे रिप्लिकेशन्स नक्कीच आपल्या देशात इथून पुढे होतील. मगाशीच सरांच्या एका गुरुजनांनी उल्लेख केला की इथं आता नक्कीच परदेशातली माणसं येतील बघायला काय नेमकं चाललंय. ठोंबरे सरांनी असा काय आगळा वेगळा प्रयोग केलाय, आगळा वेगळा विक्रम केलाय की ज्यांनी ही मुलं साधीसुधी मुलं राहिलेली नाही, यांच्यामध्ये एक वेगळी अनुभूती प्राप्त झालेली मुलं आहे. आणि त्याला सर्वस्वी ठोंबरे सरांनी ध्यास घेऊन राबवलेला कार्यक्रम आणि त्यांना सहकार्य करणारे मग ते शैलेश सर असतील, सचिन सर असतील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं या सगळ्यांचं करावं तितकं अभिनंदन, कौतुक खरंच थोडा. मला वाटतं की खूप जणांनी उल्लेख केला ठोंबरे सरांचा की ठोंबरे सर आता रिटायर झाल्यानंतर काम करताय. तुम्हाला वाटतं का या माणसाकडे बघितल्यानंतर रिटायर झालाय, निवृत्त झालाय? मला तर बिलकुल नाही. त्यांचा माझा संपर्क 1994-95 पासून आला.
94-95ला जसा माणूस पाहिला तसाच आज आहे, काहीही फरक नाही. आणि मला वाटतंय की हा माणूस अजूनही 25 वर्ष वयाची 100 वर्ष जरी गाठली तरी याच पद्धतीने राहील आणि या मुलांची सुद्धा जडणघडण याच पद्धतीने करेल असं मला वाटतं. एक घटना सांगतो की या व्यक्तीनं त्याग घेतला तर तो कुठल्या पद्धतीने काम करतो. 94-95ची गोष्ट आहे. मी जिल्हाधिकारी कार्यालयात LRDC होतो, लीव रिझर्व्ह डेप्टी कलेक्टर होतो आणि साहेब EGSला डेप्टी कलेक्टर होते. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी आपल्या देशामध्ये सेशन जे निवडणूक आयुक्त होते त्यांनी निवडणूक ओळखपत्राची मोहीम आणली होती. माझ्याकडं याच्यासाठी कसबापेठ मतदारसंघ होता आणि त्यांच्याकडे भवानीपेठ मतदारसंघ होता. तुलनेनं कसबापेठ छोटा आणि भवानीपेठ मोठा. पण मी थोडं आधीपासून काम करत होतो आणि यांना नंतर तो चार्ज दिला गेला जिल्हाधिकाऱ्यांनी. त्यामुळे भवानीपेठ थोडं मागं होतं आणि माझा कसबा पुढं होता. सारखं मला म्हणायचं अरे तेवढं तुझा कसबा पुढं कसं काय आणि माझा भवानी मागं होता. तर त्यांच्याकडे 2 त्यावेळी अवलकारकून होते. एक होते गोगवाले म्हणून, आता अजय अतुल संगीतकार आहेत ना त्यांचे वडील, आणि दुसरे भगत म्हणून एक अवलकारकून होते. त्या दोघांना यांनी एवढं हैराण केलं, हैराण म्हणजे चांगल्या अर्थानं, की माझं मतदारसंघ मागा का, कसबा पुढं का जातोय. आणि त्यांनी एवढं झपाटून काम केलं की कसब्याच्या जवळ यायला सुरुवात झाली, पण माझा कसबा छोटा असल्यामुळे संपला आणि त्यांनी त्यानंतर ते पूर्ण केलं. आणि एक वेगळं उदाहरण घालून दिलं आणि त्या वेळेपासून मला जाणीव झाली की या माणसाने एखादा ध्यास घेतला, एखादं काम अंगावर घेतलं की ते कुठल्या पद्धतीने करतात आणि त्याची यशस्वीता कोणत्या पद्धतीने होतं याची परिस्थिती मला झाली. आणि तेव्हापासून आम्ही इतके चांगले मित्र झालो, एकमेकाच्या दुःखात सुखात दोन्ही वेळा सहभागी झालो. मी त्यांना त्यांच्या सुखात आणि दुःखात मदत करत होतो, तेही मला विचारत होते. कधी मला त्यांनी असं जाणवून दिलं नाही की मी ज्युनियर आहे. मी खूप ज्युनियर आहे त्यांच्यापेक्षा. मला वाटतंय किमान 9 ते 10 वर्षाने ज्युनियर असेल, नोकरीतही असेल आणि वयाने असेल. पण कधीही त्यांनी मला असं भासवून दिलं नाही की मी ज्युनियर आहे. ते रिटायर झाले किंवा आता या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला मला त्यांनी फोन केला तर मला सर म्हणत होते. म्हटलं सर तुम्ही मला लाजवताय, मी तुम्हाला सर म्हणायला पाहिजे, तुम्ही माझे सर आहात, तुम्ही मला सर म्हणू नका, तुम्ही दौलत म्हणा. तर असा हा मोठ्या मनाचा दिलदार अधिकारी जो कधीच निवृत्त होणार नाही आणि कधीच मावळणार नाही. ठोंबरे सर, तुम्ही दलता सूरजची कवाली जरी म्हटली असेल तरी मला वाटते ती चुकीची कवाली होती. हा ठोंबरे सर कधीही निवृत्त होणार नाही, कधीही मावळणार नाही. धन्यवाद. नाशिक महाराष्ट्र बोर्ड देणारे माझे मित्र आहेत निर्मल कुमार देशमुख. तुम्हाला गंमत सांगतो, सहाय्यक आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मी तिथं काम करत होतो. त्यानंतर निर्मल कुमार आले आणि आमची एवढी मैत्री झाली की ती अजूनपर्यंत आमची मैत्री आहे. निर्मल कुमारचं एखाद्या प्रोजेक्टचं आकलन इतकं जबरदस्त आहे की त्यांना या प्रोजेक्टमध्ये खूप काही चांगलं वाटलं. किती वेळा व्हिजिट करावी त्यांनी तिथं, त्यांनी कमीत कमी 5 ते 6 वेळा व्हिजिट केली. आपल्या गावची मुलं दिली त्यांनी निर्मल कुमारांनी. असे मित्र आहेत माझे, खूप मोठ्या पोस्टवर राहिलेले आहेत. तुम्हाला आता ते बोलतीलच, खूप म्हणजे इन्फॉर्मल बोलतील, पण खूप चांगल्या पदांवर राहिले. मुंबईचे कलेक्टर होते निर्मल कुमार साहेब. नंतर झोपडपट्टी निर्मूलनचे पूर्ण याचे CEO होते, CRA याचे CEO होते ते. माझ्या आणि त्यांच्या पोस्ट अशा सारखे राहिले. मी त्यांनी ज्या पोस्टवर काम केलं मी त्या पोस्टवर नंतर आलो, 2-3 वेळा झालेले. तर असे माझे मित्र निर्मल कुमार 2 शब्द बोलणार आहे, प्लीज. आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय मोहन ठोंबरे, ठोंबरेताई, त्यांचे सर्व कुटुंबीय, इथं उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, त्यांचे सर्व वर्गमित्र आणि आम्ही सर्व त्यांचे शुभेच्छा. सन्माननीय दाता, तुम्ही गेले 3-4 तास आम्हाला खूप चांगला वेळ आमचा घालवला. उपस्थित मित्रांनो आणि बहिणींनो, मोहन ठोंबरे आणि मी 94 पासून आता सांगितल्याप्रमाणे एकत्र आहोत. पिंपरी-चिंचवडला आम्ही दोघंही बरोबर काम करत होतो, जसं दौलतनी सांगितलं आता तसं. आणि त्याच्यानंतर मी गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालो, त्याचे माझ्या आधी ते सेवानिवृत्त झाले. साधारणतः नोकरी करत असेपर्यंत जे अधिकारी आहेत आपले, त्या सर्वांना, आता आम्ही सरकारमध्ये काम करत होतो, आता सरकारच्या बाहेर आल्यानंतर अधिकारी कसं काम करतात हे चांगलं समजतं आता दौलत. बाकीच्या लोकांना जे सरकारमध्ये नाही त्याची चांगली जाण आता आम्हाला येते, मोहनला आणि आम्हाला येते.
परंतु सरकारमध्ये काम करत असतानाही सामाजिक बांधिलकी, समाजप्रेम मनात ठेवायचं आणि सातत्याने लोकांना काम करायचं, सातत्याने लोकांना मदत करायची. आणि ते झाल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात असा एकही अधिकारी नाही आपल्या मोहनसारखा की ज्यांनी आपल्या स्वतःच्या पैशाने हे मुलं दत्त घेतले आणि त्यांना अशा पद्धतीने एक मोठं स्वप्न कोणीच नाही, मी सुद्धा नाही, कोणीच नाही. उलट मोहनकडून मी त्याच्याकडून चालना घेतली, त्याच्याकडून मी उद्युक्त झालो, प्रोत्साहित झालो. आणि आमचं गाव नगर जिल्ह्यामध्ये मोहनची जिथे शाळा आहे त्याच्यापासून थोडंसं पुढं ह्याच रस्त्यावर आहे, नाशिक पुणे रस्त्यावर. तर आमच्या गावामध्ये हे मोहन हे करतोय म्हणून मी दौलत एकदम चांगली व्यायामशाळा काढलेली, एकदम जबरदस्त व्यायामशाळा मुंबई पुण्याच्या जोडीची. आणि जसं मोहनला वाटते हे मुलं खूप मोठे व्हावे, जसं त्या शिक्षकांनी मोहनला बघितलं, आता मोहन त्या लहान मुलांना बघतोय. हे प्रत्येक गुरुचं जसं आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा असं प्रत्येक बापाला वाटतं, तसं प्रत्येक गुरुजीला आपला शिष्य मोठा व्हावा असं वाटत असतं. तर तसं एक ह्या मोहनपासून मी प्रोत्साहित होऊन आमच्या गावामध्ये एक व्यायामशाळा काढलेली, खूप सुंदर व्यायामशाळा आहे, एकदम चांगली. मला असं वाटते खूप चांगले कुस्तीगीर तयार व्हावेत आपल्याकडे. देहू रोड वगैरे हा परिसर तो कुस्त्यांसाठी किती प्रसिद्ध होता आपला, काहीच राहिलं नाही आपल्याकडे. कबड्डी आपण बघतोय आता, त्या कबड्डीच्या मॅचेस किती कबड्डी आपल्याकडे हे होती. विशेषतः जिकडं आम्ही कोकणामध्ये नोकरी केली, ठाणे जिल्हा हे आगरी समाजाचे लोक तर कबड्डी हा त्यांचा जीव की प्राण. काहीच राहिले नाही, मुली राहिले नाही, मुलंही राहिले नाही, भिकार चोडती क्रिकेट खेळत बसतात आणि काही त्याच्यात सगळं संपवलं आपण. तर ते आम्ही एक करायचा प्रयत्न करतोय की गावातले आपली मुलं कबड्डी, कुस्ती, आपले जे ग्रामीण खेळ आहे त्याच्यात पुन्हा मोठी होतील आणि आपलं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कमवतील, असा एक माझा उद्देश आहे. तर ते मी एक काम केलंय. दुसरं एक मोठं काम केलंय, गावात एक मोठी शाळा बांधायचं काम केलं. एक CSR नावाचा फंड असतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना जो काही फायदा होतो त्या फायद्याचे 2% त्यांनी सोशल कामावर खर्च करावे, त्याच्यात एज्युकेशन आहे. तर आमच्या गावामध्ये एक मुंबईचा खूप चांगला माझा मित्र भेटला मला आणि त्यांनी आमच्या गावामध्ये 1.5 कोटी रुपयाचं एक हायस्कूल बांधायचं काम चालू केलं. एकदम मोठी म्हणजे परिसरात कुठंच तशी इमारत नाही अशा प्रकारचं हायस्कूल मी माझ्या गावात बांधते. छोटंसं गाव आहे, 2-2.5 लोकसंख्येचं, पण पूर्ण बागायत गावी गेले 50 वर्षापासून. ऊस, डाळिंब, दूध डेअरी, चांगले शेतकरी आहे. आमच्या गावचा पण हा मुलगा आहे ना, तो जो चांगलं गाणं म्हणत होता ना, तो आमच्याच गावचा मुलगा आहे. मोहनला मी त्याच्या शाळेमध्ये परिसरातले काही मुलं घातले, त्यातले 2 मुलं हे आता आहेत अजून त्याच्यामध्ये. तर हे मी याच्यासाठी सांगतोय मी काय करतो किंवा मोहनने काय केलं, आपल्या प्रत्येकाने हे करायला पाहिजे. केवळ मोहनची पाठ थोपटून नाही चालणार. आणि प्रत्येकाला, मी शिपाई जरी असतो ना, शिपाई किंवा अति कोतवाल आहे मी किंवा शेतकरी आहे, मजूर आहे, माझ्यापेक्षा खाली लोक आहेत, तर त्यांना मदत करायचं आपल्याची मानसिकता पाहिजे. आणि मग ती छोटीशी मदत असेल, 1 रुपयाची मदत असेल. आता मोहननी तर खूप मोठी मदत केली. किंवा तो माझा मित्र, मी तुम्हाला सांगतो, ज्याने हायस्कूल बांधायचं काम झालं, 1.5 कोटी रुपये हायस्कूल कोणी बांधील का आता? आणि रिटायर झाल्यानंतरही तो मला पैसे देतो. बघा, नॉर्मली एखादं काम झालं ना तर लोक नमस्कार पण करत नाही आपल्याला. आणि आत्ता परवा त्यांनी 40 लाख रुपयाचा चेक दिला. 2 वर्ष झाले मला रिटायर होऊन. तर प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपापल्या परीनं हे मोहनचा जो उद्देश आहे ना, हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जर सगळ्यांनी जर काम केलं तर आपल्याला प्रत्येकाला समाजातला लोक, समाजातली माणसं, समाज शाबासकी देईल. आणि एक वेळ अशी आहे की कोणी कोणाला शाबासकी द्यायची, सगळे चांगलं काम करून राहिले, असं एक चित्र आपण निर्माण करणं गरजेचं आहे. कारकर साहेबांनी सांगितलं, प्रत्येक माणूस दुसऱ्याचा बोच काढायला बघून राहिला. सगळं लिटरली बोच काढा, म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्याचा खिसा कसा कापता येईल हे बघतायत. आणि आता आपला खिसा खाली करून समाजातली मुलं मोठी कशी होतील ह्याचा अतिशय चांगलं उदाहरण मोहन आपल्या समोर ठेवते. मला तर मोहनचं ते फार एकच मिनिट घेतो शेवटचा, म्हणजे त्याची काय कल्पना माहिती आहे का? आता माझा मित्र मिलिंद गायकवाड इथं बसलाय, मुंबईला मी घेऊ बरोबर आलो. मोहन असं म्हणतो की ही मुलं मी अशी तयार करणार आहे, ही मुलं अशी तयार करणार आहे की त्यांच्या चेहऱ्यावर अशी प्रकाशाची एक प्रभावळ असेल. म्हणजे देवादिकांचा फोटो बघतो ना आपण, आणि असं एक वलय असतं, प्रकाशमान वलय असतं. तर ह्या मुलांच्या
या आकृतीवर त्यांच्या मानेभोवती, डोक्याभोवती, चेहऱ्याभोवती असे एक वलय निर्माण होईल आणि ही अतिशय युनिक, म्हणजे आता त्याच्या शब्दात सांगायचं तर जगात कुठं जरी गेली ना, लात मारलं तर पाणी काढणारी मुलं तयार होती. अशी मुलं म्हणून तयार करतो. आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्याला शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, ह्याही वर्षी मला त्यांनी बोलवलं आणि आपल्या सर्वांची भेट झाली आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सगळे चेहरे माहिती आहेत, सगळ्यांचे मनापासून हृदयापासून आभार. खूप वेळ दिला, कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं, त्याच्याबद्दल परत एकदा मनापासून आभार. फक्त 10 मिनिटं लागतील चहा घ्यायला. चहा तयार आहे, चहा घेऊन प्रत्येकाने जावं. जेवढे शिल्लक आहेत तेवढे प्लीज चहा घेऊन फक्त जावं. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाहे तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. नाताळांनी माझ्या मुलीचं लग्न खूप चांगलं केलं आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम अतिशय सुंदर केला आणि तुम्हाला रिझर्व त्यांच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार.